नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंडमधल्या दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांचे उच्चस्तरीय पाहणी करण्याचे निर्देश. कोल्लम दुर्घटनेतल्या जखमींना सर्व प्रकारची मदत देण्याची केंद्र सरकारची तयारी, पंतप्रधानांचा निर्वाळा. राज्यात पुढच्या 5 वर्षात 5 लाख शेततळी उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 189व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज राज्यात विविध कार्यक्रम. आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची कॅनडावर 3-1 अशी मात. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंडमधल्या दुष्काळग्रस्त भागातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय पाहणी करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशातल्या दुष्काळग्रस्त भागासाठी 1304 कोटी रुपयांच्या मदतीलाही केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. 1 आठवड्याच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली पाहिजे असे निर्देश केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंड भागातल्या दुष्काळी स्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार काल पंतप्रधान कार्यालयात बुंदेलखंड संदर्भात बैठक झाली. केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यात पुट्टिंगल मंदिरात लागलेल्या आगीत जखमी झालेल्यांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यासाठी केरळ सरकारला सर्व प्रकारची मदत देण्याची केंद्राची तयारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. पंतप्रधानांनी काल घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कोल्लम जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेत 100हून अधिक लोक मरण पावले तर 383 जण जखमी झाले आहेत. या जखमींना विशेष उपचार देण्यासाठी त्यांना मुंबई आणि दिल्ली इथं नेण्याची केरळच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर केंद्र सरकार त्यासाठी तातडीनं व्यवस्था करेल, असं ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एम्स, सफदरजंग आणि राम मनोहर रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी आणि 25 डॉक्टरांचं पथक तातडीनं पाठवलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. राज्यात पुढल्या 5 वर्षात मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत 5 लाख शेततळी उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावती इथं आयोजित कृषी प्रदर्शन आणि कार्यशाळा महोत्सवाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या शेततळ्यांमुळे राज्यातल्या जनतेला सिंचनाचा सक्षम पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गंभीर अशा जलसंकटाचं सावट राज्यावर आहे. तहानलेल्या जनतेला कोणत्याही मार्गानं पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं ते म्हणाले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आसाममध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होत आहे. मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं असून या टप्प्यात 61 जागांसाठी मतदान होत असून 525 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदानही आज होत आहे. या टप्प्यात पश्चिम मिदनापूर, बाकुडा आणि बर्धमान या भागातल्या 31 जागांसाठी मतदान होत आहे. डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहेत. 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूम यांचं काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं आगमन झालं. भारताबरोबर द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्याबाबत ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेऊन ते परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा सांगता समारंभ काँग्रेसच्या वतीनं नागपुरात आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या समारोपासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी आज नागपुरात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। ते काल नागपुरात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते। नागपुरात दीक्षाभूमीलाही सोनिया गांधी आणि राहुल गांधी भेट घेतील, तसंच राहुल गांधी उद्या मुंबईतही येणार आहेत असं ते म्हणाले। देशाच्या राज्यघटनेचं संरक्षण करणं हे सर्वांचंच कर्तव्य असल्याची काँग्रेस पक्षाची भूमिका असून त्यासाठी आपला पक्ष वचनबद्ध आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं। राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे होणाऱ्या औषध खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा होत असल्याबद्दल आवाज उठवूनही शासनानं त्याची दखल न घेता हे प्रकरण मिटवून टाकलं असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। ते काल पंढरपूर इथं एका वार्ताहर परिषदेत बोलत होते। लातूरला रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची चर्चा गेले 3 महिने सुरू असून त्यावरचा निर्णय मात्र आता झाला आहे, यावरून सरकारची दुष्काळाबाबतची अनास्था दिसून येते अशी टीकाही त्यांनी केली। IPL सामन्यांचा संबंध दुष्काळाशी जोडणं चुकीचं असून 100 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडायचं किंवा नाही याचा निर्णय सरकारनं घ्यावा असं मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं। पाणी टंचाई ही विदर्भातली मोठी गंभीर समस्या। मिळणारं थोडंसं पाणी सुद्धा प्रदूषित। यवतमाळ जिल्ह्यातल्या वागद वडद या गावानं मात्र स्वच्छ पाण्याचं नियंत्रित वाटप करण्यासाठी पाणी देणारं ATM बसवलं आणि एक आधुनिक उपाय शोधला, त्याचा हा वृत्तांत। यवतमाळ जिल्ह्याला पाणी टंचाई काही नवीन नाही, पण अत्यंत कमी प्रमाणात मिळणारं पाणी सुद्धा दूषित असल्यानं आरोग्याला ते अपायकारकच। यावर ग्रामस्थांनी एक कायमस्वरूपी तोडगा काढला। गावात लोकप्रतिनिधींच्या मदतीनं जलशुद्धीकरण संयंत्र बसवलं। हे फिल्टरचं पाणी आहे, तर आमच्या लेकरालाही बिमारी नाही, तर आम्हालाही बी नाही। पहिलं लेकर बिमार पडायचे, आम्ही बी पडायचं, दवाखान्यात लई पैसा गेला आमचा पहिल्याला। विशेष म्हणजे या संयंत्रातून पडणारं पाणी भरताना भांडणं होऊ नये यासाठी सुद्धा एक नामी उपाय शोधून काढला, आणि तो म्हणजे अत्यंत आधुनिक असं ATM कार्ड गावकऱ्यांना देण्यात आलं। या कार्डद्वारे महिला पाहिजे तसं पाणी भरतात। सध्या या योजनेतून प्रत्येकी 25 लिटर पाणी वाटप करण्यात येत आहे। अतिरिक्त पाणी हवं असल्यास नाममात्र शुल्क आकारण्यात येतं आणि आलेल्या पैशातून सदर संयंत्राची देखभाल करण्यात येते। हे ATM कार्ड केव्हाही वापरता येत असल्यामुळे गर्दी, नंबर किंवा भांडणं यांचा प्रश्न सुटला आहे। राज्यात बाल संरक्षण विभागानं मिशन मुस्कान सुरू केलं असून बुलडाणा जिल्ह्यात मिशन मुस्कान पथकानं हरवलेल्या 22 मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या हवाली केला आहे। 30 एप्रिलपर्यंत मिशन मुस्कान अभियान राबवून 16 वर्षाखालील मुलांचा या अंतर्गत शोध घेतला जात आहे। बस स्थानकं आणि रेल्वे स्थानकांवर शोध पथकाद्वारे विशेष तपास केला जात आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रचलेला स्त्री शिक्षणाचा पाया तसंच अस्पृश्यता, जाती प्रथेविरुद्ध लढा देत सर्वांना समान अधिकार देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य अतुलनीय असून त्याचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेतही ठळकपणे उमटलंय असं मत माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी व्यक्त केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं काल जागर संविधानाचा या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी आवाडे यांनी आपले विचार मांडले। समाजातल्या अनिष्ट प्रथांवर आंबेडकरांनी आसूड ओढले, त्याच आसूडांची सध्या आवश्यकता असल्याचं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्रियल सोसायटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादामध्ये अनेक जणांनी आपले विचार मांडले। अनेक आदिवासी भागात विकासाचा प्रकाशच पोहोचलेला नसल्यानं आजही आपल्याला पूर्ण स्वराज्य मिळालेलं नाही असं मत खासगी दूरचित्रवाहिनीचे पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं आहे। नागपूर इथं सुयश चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्ता संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते। स्वातंत्र्यानंतरही इतक्या वर्षात आदिवासी आणि कृषी क्षेत्राचा विकास झपाट्यानं व्हायला पाहिजे होता, मात्र दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या क्षेत्राचा विकास झालाच नाही असंही निरगुडकर म्हणाले। या संमेलनामध्ये अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर भागातले अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या पांझरा फेस्टिवल 2016ला नुकतीच धुळ्यात सुरुवात झाली। या प्रदर्शनात ग्रामीण महिला स्वयंसहायता बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत।
एकूण 120 बचत गटांनी विविध वस्तूंचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख साहेबराव पाटील यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं असून 13 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. साहित्य नेहमीच काहीतरी सांगत असून संस्कृती, साहित्य आणि भाषा या जपल्याच पाहिजेत असं मत अभिनेते तसंच नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलं. धुळ्यात आयोजित 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. अहिराणी भाषेला समृद्ध करणारे कलावंत साहित्यिकच आहेत. सर्वांनी आपल्या बोलीभाषेचा अभिमान बाळगायला हवा आणि ती समृद्ध कशी होईल त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असंही अनासपुरे यांनी यावेळी सांगितलं. पुण्यामध्ये काल एका आगळ्या वेगळ्या फन फेअर अर्थात गंमत जत्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या गंमत जत्रेमध्ये वेशभूषा स्पर्धा, रॅम्प वॉक, चमचा लिंबू अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पण या स्पर्धेतले स्पर्धक होते मानवाचे विश्वासू मित्र म्हणून ओळखले जाणारे पाळीव श्वान. विविध प्रकारच्या एकूण 75 श्वानांनी यात सहभागी होऊन उपस्थितांना आपल्यातल्या गुणवैशिष्ट्यांनी थक्क केलं. हेमलकसा इथल्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातल्या जखमी वन्य प्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या श्वानांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि खाऊचं पाकिट देण्यात आलं. लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 189वी जयंती. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या तसंच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या समाजसुधारकाला विनम्र अभिवादन. त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1848 साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा. यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला. तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली. समाजातला जातीभेद, बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले. शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह आहे. समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन. मलेशिया इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेमध्ये कॅनडाला 3-1 असं नमवून भारतानं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. 6 गुणांसह भारत आता 3ऱ्या स्थानावर पोहोचलाय. तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया 9 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 8 गुणांसह गतविजेता न्यूझीलंडचा संघ 2ऱ्या स्थानावर आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत उद्या भारताची लढत होणार आहे. या दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विदर्भ, मराठवाडा आणि बुंदेलखंडमधल्या दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांचे उच्चस्तरीय पाहणी करण्याचे निर्देश. कोल्लम दुर्घटनेतल्या जखमींना सर्व प्रकारची मदत देण्याची केंद्र सरकारची तयारी, पंतप्रधानांचा निर्वाळा. राज्यात पुढच्या 5 वर्षात 5 लाख शेततळी उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या 2ऱ्या टप्प्यासाठी मतदान. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 189व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
आज राज्यात विविध कार्यक्रम. आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताची कॅनडावर 3-1 अशी मात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.